करतात. तुम्ही म्हणता येस मी सक्सेस आहे, मी सगळं काय माझ्या बरोबर ठीक चाललेलं आहे. पण ज्यावेळेस परत तुम्ही कुठेतरी थांबता, तर थांबल्यानंतर वाटते माझ्या बरोबर काही चांगलं होतच नाहीये. तर अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवा, एक लाईफ मधून विदाउट पर्पज तुमची लाईफ नेहमी सर्कल असते. आणि जर तुम्हाला त्या सर्कलला अचीव्ह करायचं असेल तर विथ पर्पज ठेवा, म्हणजे काहीतरी उद्देश ठेवा तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही लहान असो मोठे असो, आपल्या घरामध्ये लहान मुलगा असो, उद्देश ठेवा. तू कोणतेही काम करणार आहे त्याच्या समोर एक उद्देश ठेवला पाहिजे. उद्देश ठेवला की त्याला जे करायचं आहे ती त्याच्यामध्ये एक क्षमता तयार होते, ती ॲबिलिटी क्रिएट होते. आणि ते क्रिएट करताना लाईफ अशी आहे, लाईफ गोलमाल आहे. त्या गोलमाल लाईफ मध्ये तुम्हाला पर्पज जर ठेवला तर तुम्ही तुमचं लाईफ मध्ये गोल अचीव्ह करता. जसे प्रत्येकाची लाईफ गोलमाल आहे, त्या गोलमाल लाईफ मध्ये विदाउट पर्पज कोणतेही काम करू नका, विथ पर्पज काम करा. आणि त्या गोलमाल लाईफला तुमच्या गोलकडे, तुमच्या उद्देशाकडे घेऊन जा. निश्चित तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं सक्सेस होऊ शकता 100%. कारण मी सांगत नाही, अनेक महान व्यक्ती जेवढे काही सक्सेस झालेले तेच सांगतात. आणि त्यामधून आपण एक महान आहोत. कारण भगवंतानी आपल्याला ह्या पृथ्वी तलावरती पाठवलंय, ते फुकट म्हणून पाठवलं नाही. तर आपण काहीतरी करून जावं, हा आपला एक उद्देश असला पाहिजे. उदाहरण तुम्ही जिजामाता पाहताल, झाशीची राणी पाहताल, मदर तेरेसा असेल, अशा सगळ्या महान लेडी, त्यांनी त्यांच्या मनाला लीडर शोधला आणि तो लीडर शोधून ते त्यांच्या लाईफमध्ये खरंच एक युनिक लीडर झाल्या. तर मला वाटतं तुम्ही पण बसलेला आहात, तर हा पण एक सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. तुमच्यामधल्या लेडी मधला लीडर शोधत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही एक चांगला तुमच्या समोर पर्पज ठेवा. कोणतेही काम विनाकारण करू नका, ते कारण आहे, रिझन्स आहे, असा पर्पज ठेवा. निश्चित तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं उत्तम कार्य घडण्याचं सुरुवात होईल. या इमेजचा एक